देवगिरीच्या त्या हल्ल्यानंतर, यादवांच्या पराभवानंतर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत हा महाराष्ट्र, इथली अस्मिता, इथली संस्कृती कशी काय टिकून राहिली? शिवराज्याभिषेक का महत्वाचा होता? संभाजी महाराजांच्या जन्मपूर्वीचा भारत हा असा भारत होता. हसन गंगू बहमनी यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि त्याच बहमनी साम्राज्याच्या पुढे 5 शाह्या या महाराष्ट्राच्या भारताच्या छातडावर विध्वंस करत होत्या. पुढच्या 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर जेव्हा पिक्टोग्राम चावडीचा हा विषय त्या लोकांच्या कानावरती राहील, तेव्हाही असंच म्हटलं जाईल की तेव्हा पिक्टोग्राम चावडीने हा प्रयत्नच केला होता. तर ह्या गोष्टींमधून, ओळींच्या मधून हा इतिहास जेव्हा समजतो ना, त्यावेळेला खरा संभाजी राजा कळणार आहे आपल्याला. पिक्टोग्राम चावडीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी विकास पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शंभूगाथा या शृंखलेमध्ये आपण आज आहोत आणि आजच्या भागामध्ये आज आपण काय बघणार आहोत हे सांगण्यापूर्वी खरं तर स्वराज्याचे धाकलेधनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण ही चर्चा करत आहोत आणि या चर्चेची सुरुवात खरं तर शंभूराजांना नमन करून, मुजरा करून, त्यांना वंदन करून आपण सुरू करतोय. आजच्या भागामध्ये आपण ज्या गोष्टी बघणार आहोत पुन्हा तेच की आपले वक्ते तेच आहेत ज्यांना आपण मागच्या भागात भेटलो आणि येणाऱ्या पुढच्या पूर्ण शृंखलेमध्ये वक्ते आपले तेच असणारे प्राध्यापक सुनील आगळे आपल्यासोबत आहेत. सुनील सर नमस्कार. नमस्कार. आजच्या भागामध्ये जास्त डिस्कशन न करता खरं तर आपण डायरेक्ट प्रश्नाला हात घालूया आणि आजचा आपला पहिला प्रश्न हा आहे, संभाजी महाराजांच्या जन्मापूर्वी भारतातील राजकीय परिस्थिती कशी होती? इसवी सन 1657ला संभाजी महाराजांचा जन्म. त्यापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची सुरुवात केली होती, त्यापूर्वी शहाजी राजांनी, त्यापूर्वी मालोजी राजांचे प्रयत्न. एकंदरीत भारताचा विचार केला तर उत्तरेमध्ये मोगल होते, कुठेतरी मध्य भारतात आणि दक्षिणेकडे काही शाह्या होत्या. आपण शाळेत असतानाही पण कधीतरी ऐकलं असेल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही. होय. तर भारतामध्ये तेव्हा ह्या शाह्यांचं कुठेतरी राज्य होतं. बरे, परत इतिहासाच्या थोडंसं मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला ना तर पुन्हा एक सांगायला आवडेल. बरं, ह्या शाह्यांची निर्मिती कशी झाली? ज्यांना आपण शत्रू म्हणतोय ते नक्की शत्रू होते का आपलेच होते? असा आपला हा भारत तेव्हाही तसाच, आताही तसाच. बरं, उत्तरेतले मोघल कसे होते, काय होते ते थोडं बाजूला ठेवलं. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटल्यानंतर मुघल तर नंतर आले. सुरुवात होते निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही. बरं, या शाह्या आल्या कुठून? आपल्याकडे विजयनगरचं साम्राज्य होतं. होय. हम्पी, आजचं हम्पी हे तेव्हाचं विजयनगर, ते त्यांचं राजधानीचं ठिकाण. त्या विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव करून एक बहामनी साम्राज्याची स्थापना झाली होती. बरं, हा बहामनी कोण होता? तर त्याच्या पुढे त्या बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले आणि त्या 5 तुकड्यांना थोडंसं आपण ओळखतो. त्यातला एक तुकडा म्हणजे निजामशाही, होय, आदिलशाही, कुतुबशाही आणि जे 2 थोडेसे अनोळखी ते इमादशाही आणि बरीदशाही. त्यांची नाव ऍक्च्युअली कधी ऐकलीच नाही. हां. बरं, ह्या शाह्या आपण याला सर्रासपणे म्हणतो की ह्या मुस्लिम शाह्या होत्या. मी काय म्हटलं, बहामनी साम्राज्यातून या 5 शाह्या तयार झाल्या. यांचा संस्थापक कोण होता? बहमनी. त्याचं नाव काय? हसन गंगू बहमनी. हसन गंगू बहमनी. हा कोण होता? हा तेलंग ब्राह्मण होता. अरे देवा. या तेलंग ब्राह्मणाला कैद केलं गेलं. कैद केल्यानंतर त्याला विचारलं गेलं, महत्वाचं आहे, तुला काय महत्वाचं आहे? तुझं राज्य महत्वाचं आहे की तुझा जीव महत्वाचा आहे? तो म्हटलं, मला माझं राज्य महत्वाचं आहे. धर्म बदल. तो म्हटलं, बदलतो. आणि हसन गंगू बहमनी यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला, त्याला त्याचं राज्य देण्यात आलं आणि पुढे त्याच बहामनी साम्राज्याच्या पुढे 5 शाह्या या महाराष्ट्राच्या भारताच्या छातडावर विध्वंस करत होत्या. संभाजी महाराजांच्या सिरीजमध्ये हा उल्लेख प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे. तो एक हसन गंगू बहमनी होता आणि एक सर्जा छत्रपती संभाजी महाराज होता.
हसन गंगू बहमनीने सहज परधर्माचा स्वीकार केला. कुठल्या धर्माबद्दल आपल्याला कुठलाही आक्षेप नाही, पण फक्त स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी ज्या व्यक्तीने आपला मूळ धर्म सोडला, परधर्मामध्ये धर्मांतर केलं आणि त्यानंतर त्या धर्माच्या अधीन राहून आपले जे मूळ धर्मातले स्वधर्मी होते तत्कालीन पूर्वीचे, त्यांना किती त्रास दिला त्याचाच हा सगळा इतिहास आहे. मग संभाजी महाराजांच्या जन्मपूर्वीचा भारत हा असा भारत होता. बरं, त्याच्यापेक्षा अजून काय होतं? हसन गंगू बहमनी तर ठीक आहे 14व्या-15व्या शतकामध्ये होता. त्याच्या पूर्वीचा भारत काय होता? आपल्या सगळ्यांना आठवतो पृथ्वीराज चव्हाण. होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक करण्यापूर्वी मधल्या 300 ते 400 वर्षांमध्ये अभिषेक झालेला सम्राट हा होता पृथ्वीराज चव्हाण. होय. पृथ्वीराज चव्हाण नंतर मध्ये मराठ्यांनी, हिंदुस्थानी सगळ्या जनतेने मराठा किंवा हिंदू राजा बघितला नव्हता. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की 6 जून 1674चा तो प्रसंग शिवराज्याभिषेक का महत्वाचा होता, तर इथल्या रयतेला आपला राजा, माझा राजा हा दिसणं गरजेचा होता. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने दिसला. असा हा शंभू राजांच्या जन्मपूर्वीचा भारत होता. आपल्याला माहिती आहे की तो अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याने नर्मदा पार केली, त्याने देवगिरीवर हल्ला केला. त्या देवगिरीवर हल्ला केल्यानंतर त्याने इतक्या अफवा उठवल्या आणि खरंच कधी कधी वाटतं आपला मराठी माणूस, तो राजा असो का जनता असो, तो खरंच भोळाच राहतो का. त्याने ज्या काही अफवा उठवल्या त्याचा बळी पडला आणि तो राजा रामदेव राया सहजासहजी त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात गेला. हा होता शंभू राजांच्या जन्मपूर्वीचा भारत. परंतु ताब्यात कसा गेला? त्याने तिकडे त्याच्या चुलत्याला मारलं. साम्राज्य विस्तार करायचा आहे म्हणून दक्षिणेकडे आला, कारण तोपर्यंत नर्मदेच्या तीरापर्यंतच मोगलांचं राज्य होतं. मग त्याची आकांक्षा होती की आपल्याला दक्षिण भारतात जायचंय. नर्मदा पार करून आला आणि कुठेतरी त्यावेळेला आपला हिंदू राजा, मराठा राजा, राजा रामदेव राय थोडा आत्मविश्वासात होता आणि त्याचं जे सैन्य होतं ते गेलं होतं होयसर राजा, म्हणजे आजच्या आंध्र तेलंगणा तिकडे थोडंसं त्या भागात, त्या सीमेवर लढत होतं. आणि इतका आत्मविश्वासात आम्ही का आम्हाला स्वरक्षणासाठी स्वगृही काहीच फौज ठेवावीशी वाटली नाही. बरं, तो आला. देवगिरी किल्ला आज जसा रायगडाचा जो धाक आहे, तत्कालीन म्हणजे जर हे 12व्या-13व्या शतकातलं आपण बोलतोय, ज्ञानोबा माऊलींच्या काळातलं, तोपर्यंत रायगड नव्हता. तर तत्कालीन काळामध्ये धाक होता देवगिरीचा आणि ती राजधानी होती यादवांची. की शत्रूला जिंकणं तर सोडा, वरती मान करून बघणं सुद्धा मुश्किल होतं. एका वेळेला एक माणूस किंवा एक हत्ती किंवा एक उंट किंवा एक घोडा इतकंच त्या किल्ल्यात प्रवेश करू शकत होता. असा हा किल्ला असतानाही अल्पशा स्वारांनीशी तो अल्लाउद्दीन खिलजी येतो काय आणि आपला भूभाग घेतो काय. बरं, त्याने काय केलं? त्यांनी फक्त एक आवई उठवली. त्याच्या सैन्याला सांगितलं, मी जाईल, त्याला अल्टिमेटम देईल, एक दूत पाठवेल, आमची एवढी एवढी सेना इथं उपस्थित आहे. तो थोडा घाबरेल. तो वरती किल्ल्यावर जाऊन बघेल की यांची किती सैन्य आहे. इशारात झालं की फक्त मागच्या सैन्याने धूळ उठवत यायचं, म्हणजे त्याला कळेल आणि आम्ही सांगू त्याला की आमची 10,000चं सैन्य मागून येते. आणि तसंच झालं आणि हा घाबरला, फसला की आपली सैन्य नाहीये, काय करायचं. हा तहाच्या बोलण्या करायला लागला, जेव्हा की त्या अल्लाउद्दीन खिलजीकडे सैन्यच नव्हतं. त्याने फक्त धूळ उठवली होती. बरोबर. बरं, तह किती करावा, कसा करावा, संपूर्ण साम्राज्य तर दिलं. असं म्हटलं जातं की त्यानंतर त्या अल्लाउद्दीन खिलजी, त्या खिलजी साम्राज्याचं पतन झालं ना, तोपर्यंत सुद्धा देवगिरीची लूट संपलेली नव्हती, इतकी लूट करून नेली होती. हे होतं शंभू राजांचा पूर्वीचा भारत. बरं, तिथेही माघार नाही. शत्रूला जेव्हा आपल्याला नामोहरम करायचं राहतं ना, तर तो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या इब्रतीला आणि इज्जतीला हात घालतो. अल्लाउद्दीन खिलजीने तहात शेवटची बोलणी काय करावी? राजा रामदेव रायाला सांगितलं की तुझ्या मुलीशी माझं लग्न लाव, तेव्हा हा तह संपेल. मराठ्यांची मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजीची सून झाली किंवा बायको झाली, त्या घराण्याची सून झाली, तिथे तो तह संपला. आणि रणांगणातलं युद्ध जेव्हा घरात येतं, घरातल्या आया, मुली, बहिणी या शत्रूच्या दारात पाठवावे लागतात, हा होता शंभू राजांच्या जन्मापूर्वीचा भारत. आणि मग समजून घेतलं पाहिजे की स्वराज्याची निर्मिती का झाली आणि हे किती गरजेचं, तलवारीच्या पात्यावर आपलं मरण घेऊन का मुलूकभर लढत होते. तर हा होता शंभू राजांच्या पूर्वीचा भारत.
सांगायला महत्वाची गोष्ट नमूद करायला लागेल इथे की मग देवगिरीच्या त्या हल्ल्यानंतर, यादवांच्या पराभवानंतर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत हा महाराष्ट्र, इथली अस्मिता, इथली संस्कृती कशी काय टिकून राहिली? म्हणजे तर कोणीच राजा झाला नाही. बरोबर. तर याचं एकमेव कारण इथले संत. आज जी मराठी बोलतोय, आज जे मराठी साहित्य, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत किंवा मराठी संस्कृती, सण वार, हे सगळं कुठून आलं? ज्या वेळेला पूर्वज यादवांनी किंवा त्यावेळेच्या मराठ्यांनी तलवारी सोडल्या आणि फक्त काही जहागिरीच्या वतनदारीच्या तुकड्यांसाठी या मोगलांच्या किंवा तत्कालीन सगळ्या शाह्यांच्या नोकऱ्या स्वीकारल्या, तर त्यावेळेला स्वाभिमानानं हे संत पूर्ण महाराष्ट्रभरात, भारतभरामध्ये आपल्या धर्माची पताका खांद्यावर घेऊन मिरवत होते. संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, तर अगदी संत तुकाराम महाराज, इथपर्यंत त्यांनी तो सगळा वसा आपल्या खांद्यावर घेतला. म्हणून महाराष्ट्राच्या मातीला जितका स्वराज्याचा इतिहास जिवंत आणि ज्वलंत ठेवतो, तितकाच हा संतांचा इतिहास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून आज कीर्तनामध्ये शिवाजी महाराज ऐकले जातात, ऐकायलाच पाहिजे. आणि ऐतिहासिक इतिहास ऐकताना संतांचा सुद्धा तितकाच दाखला देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा भारत शंभूराजांच्या जन्मापूर्वीचा होता. आपण शंभूराजांच्या जन्माच्या पूर्वीचा भारत किंवा यादवांनी काय केलं, त्या दरम्यान काय गोष्टी घडल्या आणि या शाया कशा निर्माण झाल्या याचा अभ्यास नक्कीच केला, याबद्दल माहिती जाणून घेतली. परंतु संभाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर स्वराज्याचा संघर्ष जो आहे, मी स्वराज्य स्पेसिफिकली विचारतोय, की स्वराज्याचा संघर्ष किती तीव्र झाला होता? निश्चितच तो तीव्र होता. म्हणजे जसं यादवांच्या काळापासून आता आपण उल्लेख केला का, तेव्हापासून तो संघर्ष तीव्र होता, पण त्याला धार नव्हती, त्याला कुठला आधार नव्हता. आणि कुठंतरी एक कर्तबगार घराणं म्हणून भोसले कुळाला त्या गोष्टीची जाणीव झाली, जाण झाली. आणि शंभूराजांच्या जन्मापूर्वी स्वराज्य असेल किंवा आपला मराठा मुलूक असेल, तर त्या भागामध्ये कुठेतरी मालोजी राजे भोसले यांनी या गोष्टीला सुरुवात केली होती. त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांनी निश्चित आदिलशाही असेल, निजामशाही असेल किंवा काही काळ मोगल असतील, यांच्या सोबत काही युद्ध लढले, यांच्या बाजूने काही युद्ध लढले. पण कधी कधी त्या परिस्थितीची ती गरज असते. मनामध्ये उरामध्ये सलतीच होती का हे राज्य आपलं का नाही, हे इथल्या रयतेचं राज्य का नाहीये. म्हणून त्यांनी कुठेतरी तो प्रयत्न केला. त्यांना जे शक्य होतं तत्कालीन परिस्थितीला अनुरूप राहून त्यांनी ते केलं. त्याच्या पुढे जाऊन त्यांनीही प्रयत्न केला का स्वराज्य निर्मिती झाली पाहिजे. परंतु ज्या वेळेला त्यांनी त्यांची जहागिरी, पुणे जहागिरी होती, त्यांच्या वडिलांची जहागिरी, मालोजीराजेंची जहागिरी शहाजीराजेंनी राहिली पुण्याची, त्या जहागिरीला शहाजीराजेंनी 1626 ते 27 दरम्यान स्वतंत्र घोषित केलं होतं. कदाचित अनेकांना हे ऐकताना आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, त्याचे संकल्पक शहाजीराजे आणि जिजाऊ होत्या. आणि फक्त संकल्पना मांडून ते थांबलेले नव्हते, तर त्यांनी प्रयत्नही केले होते. नक्कीच. यानंतर तो उलगडा होईलच की त्यांचे प्रयत्न का अयशस्वी राहिले. परंतु त्यांनी पुण्याची जी जहागिरी होती त्यांची, ती स्वतंत्र घोषित केली होती. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये मुरार जगदेव यांनी पुण्यावरून, फक्त पुण्यावरून नाही तर शहाजीराजांच्या स्वप्नांवरून गाढवाचा नांगर फिरवला होता. सांगितलं होतं त्याने तिथे एक पहार रोवली, त्याला उलटी बाहुली लटकवली, लिंबू मिरची लटकवली आणि सांगितलं जो इथे राहील त्याचा विनाश होईल, त्याच्या कुटुंबाचा नाश होईल. आणि पुण्यातली सगळी रयत उठून डोंगरदऱ्यामध्ये राहायला गेली होती. अरे मग जिथं माणसंच नाही तर राज्य कोणावर करायचं? दगडा मातीवर. त्या प्रयत्नातून ठीक आहे, प्रत्येक युद्ध एक तर जिंकलं जातं किंवा अनुभव देऊन जातं. ते युद्ध किंवा तो प्रयत्न अनुभव देऊन गेला आणि तोच अनुभव शहाजीराजांकडून शिवाजी महाराजांकडे आला. आणि त्या अनुभवामुळे कदाचित शिवाजी महाराजांकडून जास्त चुका घडल्या नाहीत. तर स्वराज्यामध्ये ही परिस्थिती होती. शहाजीराजे प्रयत्नशील होते की स्वतःचं राज्य निर्माण करायचं. त्यानंतर त्यांनी निजामशाही जेव्हा अस्ताला गेली, तर निजामशाहीचा एक वंशज होता मुर्तुजा निजामशाह, त्याला मांडीवर घेतलं. संगमनेरजवळ एक पेमगिरीचा किल्ला आहे, त्या ठिकाणी स्वतः वजीर म्हणून, प्रधान म्हणून, आणि त्या मुर्तुजा निजामशाहला मांडीवर घेतलं आणि प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केला अगदी 1636 पर्यंत. परंतु मोगलांच्या आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजांनी शहापूर जवळच्या माहुली किल्ल्याला जेव्हा वेढा दिला आणि त्यावेळेला तह करण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यावेळेला शहाजीराजांनी ती सत्ता सोडली, तह केला. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांना बाळकडू कुठं मिळालं?
ते सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यातून कसे सुटू शकले, तर मला वाटतं की 6 वर्षाच्या शिवाजीला ते बाळकडू त्या माहुलीच्या किल्ल्यात मिळालं होतं. नक्कीच. त्या वेड्यामध्ये जिजाऊ शिवाजी महाराज हे शहाजीराजांसह उपस्थित होते. त्या ठिकाणी तो तह झाला आणि शहाजीराजांनी एवढं जाणून घेतलं. पराक्रमी माणसाला थोड्या अनुभवांमधून पुढची गोष्ट कळून जाते. शेतावरून भाताची परीक्षा होते. शहाजीराजांनी जाणून घेतलं की ठीक आहे, माझे 2 पुत्र पराक्रमी होणार हे मला दिसतंय, त्यासाठी मी थोड्या काळासाठी शांतता घेतली तर काही वावगं नाही. शहाजीराजांनी त्यावेळी निजामशाही सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तो सोडला आणि शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेमध्ये रुजू झाले. रुजू कसे झाले तर शहाजीराजांनी काही डावपेच आखले. शहाजीराजे स्वतः आदिलशाहीत गेले. शिवाजी महाराज वयवर्ष 12 होईपर्यंत, वयवर्ष 6 ते 12 काही काळासाठी शिवाजी महाराज जिजाऊंसह पुण्यात होते आणि काही काळ बंगलोरात होते. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी राजमुद्रा दिली. जी राजमुद्रा आपल्याला आज माहिती, प्रतिपतचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता, ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या वयाच्या 12व्या वर्षी महाराज शहाजीराजांनी त्यांना दिलेली का माझ्या मुलाचं राज्य हे चंद्रकोरीप्रमाणे वाढत वाढत जावं आणि ते लोक कल्याणकारी असावं. मुद्रा भद्राय राजते हे शहाजीराजांनी दिलंय. शहाजीराजांनी अष्टप्रधान मंडळ तत्कालीन शिवाजीराजांना दिलंय. शहाजीराजांनी न्यायदानाचे अधिकार शिवाजी महाराजांना दिलेत आणि सांगितलंय मी बंगळूरला आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांना एकूण 6 अपत्य झाली, त्यातली 2च जगली. थोरले संभाजी महाराज आणि नंतर धाकले शिवाजी महाराज. तर शहाजीराजांची स्ट्रॅटेजी अशी होती की थोरल्या संभाजीराजांसोबत ते बंगळूरला आणि धाकले शिवाजी महाराज आणि जिजाऊ या पुण्याला. इतका त्याग त्या कुटुंबाने, त्या भोसले कुटुंबाने केला. त्यावेळेला पुढचं स्वराज्य उभं राहताना दिसतंय. हा होता शंभूराजांच्या जन्मापूर्वीचं स्वराज्य. कुठेतरी त्यांना माहिती होतं की या शाळेला नमवण्यासाठी कौटुंबिक सुखाचा त्याग करावा लागणार आहे. आणि मग आपल्याला दिसत आहे की शिवाजी महाराज पुण्यात येऊन संपूर्ण जहागिरी निर्माण करताय. त्या जहागिरीचं रूपांतर स्वराज्यामध्ये करताय. पण ते कसं काय शक्य झालं? सगळ्यात पहिले इथे सैन्य उभारणी करणं गरजेची होती. इथले पाटील, देशमुख, राजा यायचा राजा जायचा, पण इथली वतनदारी जी होती ती तशीने तशीच राहायची. त्या पाटील देशमुख यांना विश्वासात घेतलं, त्यांना विश्वास दिला, एकेका मावळ्याला विश्वास दिला. जे भट होते, जे भिक्षा मागत होते त्यांना मुत्सद्दीगर केलं, त्यांना पंत केलं. जे शेती करत होते त्यांना सैनिक बनवलं, सेनापती बनवलं. हे काय रसायन होतं हे शिवाजी महाराजांनी शंभू जन्मापूर्वी या स्वराज्यात पेरलं होतं. आणि मग आपल्याला पुढे स्वराज्य उभं राहताना दिसते. त्याच्यापूर्वी जी गोष्ट घडली की शहाजीराजांना कैद झाली, कारण शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीने एक एक किल्ला काबीज करायला सुरुवात केला, तर त्याच्या पोटी शहाजीराजांना कैद केलं जातंय. आणि शहाजीराजांना आदिलशाहीच्या कैदीतून सोडवणारा त्यांचा धाकला पुत्र 18 वर्षाचा शिवाजी राजा होता. तर ही परिस्थिती होती शंभूराजांच्या जन्मापूर्वी स्वराज्यातली. आपण स्वराज्याची परिस्थिती जाणून घेतली, परंतु जर जितकी आपल्याला माहिती आतापर्यंत ज्ञात आहे, संभाजीराजांचा जन्मही इतका काही सुखकर नव्हता. त्यांनी खूप सारा स्ट्रगल त्या काळात झालेला आहे. म्हणजे ज्या संघर्षमय काळात शंभूराजांचा जन्म झाला, तत्कालीन परिस्थिती कशी होती? तत्कालीन परिस्थिती म्हणजे कधी कधी असं असतं की आपण म्हणतो की ठेच लागल्याशिवाय माणसाला शहाणपणा येत नाही. बरोबर. एकंदरीत संपूर्ण भोसले कुटुंबाला इतक्या ठेचा लागल्या होत्या. उदाहरणार्थ शिवाजी महाराज जिजाऊंना याच पद्धतीने का घडवावेसे वाटले? शंभू महाराजांच्या परिस्थितीपूर्वी एक तो उल्लेख करणं गरजेचं आहे. तर शंभू महाराज शिवाजी महाराजांसाठी ज्या वेळेला जिजाऊ गरोदर होत्या, शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारीतला, बरोबर, त्याच्या आधी जून महिन्यामध्ये एक घटना घडते. त्यावेळेला देवगिरी किल्ल्यावर निजामशाह राज्य करत होता आणि जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव हे त्या निजामशहाच्या पदरी सरदार म्हणून होते. पण तत्पूर्वी काही कारणास्तव लखुजीराजे जाधव मोगलांकडे काही काळ गेले होते. त्या दरबारातल्या काही मंडळींना राग होता की हा मोगलांकडे जाऊन आमच्याकडे आलाय आणि त्याने बादशाहचे कान भरवले. बरोबर. तो बादशाहच होता, तो स्वतःचे डिसिजन घेण्यापेक्षा इतरांचे जास्त ऐकत होता. तर घटना अशी घडली की ज्या वेळेला लखुजीराजे जाधव, त्यांचे काही मुलं आणि एक नातू त्या राजदरबारामध्ये शिरस्त्याप्रमाणे जेव्हा मुजरा करायला खाली वाकले, तर त्या वाकलेल्या मानांवर तलवारी फिरवल्या गेल्या आणि भर दरबारामध्ये 4 लोकांची हत्या घडवली जाते बादशाहच्या उपस्थितीमध्ये. जी स्त्री गरोदर आहे आणि त्या गरोदर अवस्थेमध्ये जर तिचं संपूर्ण माहेर तुटतंय
आजच्या स्त्रीला बाळणपण गरोदरपणा म्हटल्यानंतर माहेरी जाण्याची किती ओढ असते, साहजिक येते. आणि अशी एक स्त्री का जिचं माहेरच तुटतंय, संपतंय, कोणाकडून संपतंय, ज्याच्या चरणी निष्ठा वाहिली तोच जर संपवतोय, ती स्त्री कशी काय म्हणेल की मी माझ्या मुलाला यानंतर या बादशाच्याच सेवेमध्ये पाठवेल. ज्या पद्धतीने शिवाजी राजे घडण्यामागे ही परिस्थिती कारणीभूत होती. संभाजी राजांचा जन्म ज्या वेळेला 1657 झाला, मागच्या एका प्रश्नाला मी उत्तर दिलं की शहाजीराजांना कैद झाली. शहाजीराजांच्या कैद झाल्यानंतर आदिलशाहीने एक सैन्य शिवाजीराजांवर पाठवलं पुण्यात, एक सैन्याची फळी बंगळूरला थोरल्या संभाजीराजांवर पाठवलं. बरोबर. तर त्या ठिकाणी ते दोघेही जिंकले. आदिलशाहीचा पराभव झाला आणि शहाजीराजे कोण होते? आदिलशाहीचेच सरदार. मग ह्या गोष्टी काहींच्या वर्मी लागल्या. काहींमध्ये तो येतो अफजल खान, ज्याला नंतर शिवाजी महाराजांनी मारला. तो सोडला का नाही त्याचं उत्तर याच्यात आहे. तर 1655 साली शिवाजी महाराजांनी जावळी घेतली आणि त्यावेळेला आदिलशहाला कळून चुकलं होतं की शिवाजी महाराज आता ऐकणाऱ्यातले नाही. त्यांनी शहाजीराजांना सरळ विचारलं, कारण ते त्यांचेच सरदार होते, की तुम्ही मुलाला सांगत का नाही? शहाजीराजांनी टिपिकल उत्तर दिलं, पोरग माझं ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं करा. मग त्यांनी पळत्या झाडाच्या पळत्या फळाची आज्ञा पाळली. शिवाजी महाराजांच्या आधी त्यांचे थोरले बंधू होते संभाजीराजे. कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खान आणि थोरले संभाजीराजे एकत्र आदिलशाहीकडून लढत असताना दगाफटका करून अफजल खानाने त्यांच्याच सहकारी संभाजीराजांना मारलं. बरं. आणि संभाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ही घटना घडते. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जिजाऊंना एक धक्का बसला माहेराचा. शंभूराजांच्या जन्मापूर्वी जिजाऊंना दुसरा धक्का असा बसला पोटच्या मुलाचा. अगदी इतका धक्का होता ते याच्यातून कळतं की त्याच संभाजीराजांचं नाव त्यांनी त्यांच्या नातवाला दिलं, संभाजी म्हणून ते नाव, मुलाचं नाव नातवाला दिलं गेलं होतं. तर संभाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी तत्कालीन ही परिस्थिती होती. अजून काय परिस्थिती होती तर ही उघड जसं संभाजीराजांना मारलं गेलं तसं शिवाजी महाराजांनाही कुठेतरी अडकवायचं होतं आणि शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. आणि त्यांना माहिती होतं की आदिलशाही आता आपल्याकडे चाल करून येणार आहे. जावळी घेतली गेली होती. जावळीमध्ये प्रतापगडाचं बांधकाम सुरू होतं. जावळीमध्येच रायरीचा किल्ला लक्षात आला होता. तो पुढची राजधानी करण्याचा विचार झाला होता, रायगड तोच. आणि त्याच वेळेला या किल्ल्यांचं बांधकाम अगदी जोमाने सुरू होतं की जणू अफजल खानाच्या स्वारीची चाहूल त्याच वेळेला लागली होती. अगदी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरवर झाला त्यावेळेला शिवाजी महाराज प्रतापगडाच्या बांधणी आणि संपूर्ण भूभागाची व्यवस्था लावण्यामध्ये मग्न होते. तर अशी परिस्थिती संभाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी ही स्वराज्यामध्ये आणि तत्कालीन परिस्थिती होती. लहानपणापासून संभाजी महाराजांच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्यावरती काय परिणाम झाला? आपण म्हणतो की मराठ्यांच्या घरामध्ये मराठी बोलायला शिकवायला नाही लागणार, हिंदी घरामध्ये हिंदी शिकवायला नाही लागणार. जर आपले वडील स्वराज्य उभं करताय, निर्माण करताय, मुलूक मैदानामध्ये फिरताय, रणरण फिरताय, तर त्या घरातल्या मुलाला हे शिकवायची गरज नव्हती की इथं मराठीच बोलायची आहे का इथं स्वराज्याचीच भाषा बोलायची. स्वराज्याची भाषा ही शंभूराजांना जन्मापासूनच कळायला लागली असणार. म्हणून तर 32 वर्षामध्ये इतकं अफाट कर्तृत्व संभाजी महाराज निर्माण करू शकले. संभाजी महाराजांच्या जन्माच्या अवतीभोवती अनेक घडामोडी घडत होत्या. म्हणजे जशी जिजाऊंसाठी महत्वाची आणि दुःखद घटना घडली तशीच संभाजी महाराजांसाठी त्यांच्या आईचं निधन होणं, वयाच्या दुसऱ्या वर्षी जर आईचं निधन होतंय. बरं, ही गोष्ट कशी मोजावी? शिवछत्रपतींना त्यांच्या आईचा सहवास 44 वर्ष लाभला. 1674ला राज्याभिषेकानंतर जिजाऊंचा मृत्यू होतोय. म्हणजे राज्याभिषेकाचं देखणं स्वप्न बघून जिजाऊंनी डोळे मिटले. संभाजी राजांना कळायच्या आधी आईने डोळे मिटले. मग तो राजा घडला कसा असेल? निश्चितच जिजाऊमध्ये धमक होती की अजून दुसराही छत्रपती घडवण्याची, पण आई असते. आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांना सावत्राया पण होत्या. निश्चितच सख्या आईची उणीव जाणवणारे, भेद होणारे आणि कुठेतरी गृहकलाचे विषय पण होणारे. अशा परिस्थितीमध्ये संभाजी राजा वाढत होता. संभाजी महाराज आईविना पोर म्हणून तितका लाडात पण होता. पण कोणी किती जर खाते तोंड पुसलं
पण आई तिच्या पदराने जे पुसते त्याची सर इतर नाही येत कोणालाही कशाला. नाही येणार. तर अशा परिस्थितीमध्ये शंभूबाळ वाढत होता. हे सगळं होत असताना जो तुम्ही उल्लेख केला की एकीकडे शिवाजी महाराजांना जिजाऊंचा सहवास काय लाभला हम्म. आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की शंभूराजांना म्हणजे शंभू बाळ ज्यांना आपण म्हणतोय त्या वयाच्या हिशोबाने दुसऱ्या वर्षी आई वारते. हे सगळं असतानाही स्वराज्याचे दुसरे छत्रपती होतात आणि ते 32 वर्षात खूप साऱ्या गोष्टी करून जातात. परंतु 32 वर्षाची सुरुवात म्हणजे 32व्या वर्षी ज्या गोष्टी घडल्या त्याची सुरुवात ती कारकीर्द कशी झाली, कुठून झाली, काय प्रवास होता? शिवाजी महाराजांना आपण म्हटलं की बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळालं. 6व्या वर्षी ते माहुलीच्या वेड्यात होते. 12व्या वर्षी त्यांना न्यायदानाचे, मुलकी प्रशासनाचे अधिकार शहाजीराजांनी दिली, राजमुद्रा दिली होती. त्याच्यापेक्षा काही पटींनी म्हणजे अवतीभोवतीची परिस्थिती तीव्र ही संभाजीराजांसाठी होती. कशी? ज्या वेळेला शिवाजी महाराज पुण्यामध्ये कारभार करण्यासाठी आले त्यावेळेला तिथे उघड शत्रू त्या काळात तरी लगेच कोणी नव्हता. त्यांना त्यांची घडी बसवता येणं शक्य होते आणि तसा शिवाजी महाराजांचा आपण म्हणू की राजकारण प्रवेश झाला. संभाजी महाराजांचा जो काही प्रवेश झाला वयाच्या 8व्या वर्षी झाला. 1657ला जन्म झाला. बरोबर. बाकी आईविना पोर वाढतच होतं. आजी संपूर्णपणे काळजी घेत होती. शिक्षण होत होतं. मल्लविद्या असेल किंवा शरीर संपत्ती कमवण्याची गोष्ट सुरूच होती. अचानकपणे स्वराज्यावर मिर्झाराजे जयसिंगाचं जे वादळ चालून आलं की जे थोपवणं काहीसं अवघड होतं. म्हणजे तोपर्यंत शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, शाहिस्ते खान पळवून लावला, सिद्दी जोहर मारला. परंतु मिर्झाराजे जयसिंगाचं वादळ हे काही वेगळंच होतं आणि तो पूर्ण लढा झाला. पुरंदर पडला. त्यावेळेला जेव्हा तहाच्या बोलण्या झाल्या तर तो मिर्झाराजे जयसिंग एक कसलेला राजपूत होता. बरोबर. ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी 23 किल्ले त्या मिर्झाराजे जयसिंगाला दिले, मिर्झाराजे जयसिंगाने एक अट ठेवली, तुम्ही जोपर्यंत हे 23 किल्ले आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत तुमचे पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. आणि वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजे आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून शत्रूच्या गोटामध्ये काही दिवसांसाठी ओलीस राहिले होते. बरोबर. फक्त हे आज तुलना करा. 8 वर्षाचं पोरग जर घरात असेल तर ते आईबापाशिवाय नातेवाईकांकडे तरी 2 तास राहतं का? हा सर्जा संभाजी राजा 8व्या वर्षी शत्रूच्या गोटामध्ये ओलीस राहिलाय. शिवाजी महाराजांची परिस्थिती काय झाली असेल? कारण आई आणि बाप दोन्ही शिवाजीराजेच होते संभाजीराजांसाठी. बापाचं काळीच तरी म्हणाल ठीक आहे जा तू, आईचं काळीच काय म्हटलं असेल. आणि अशा पद्धतीने संभाजीराजांच्या कारकिर्दीची सुरुवात ही मिर्झाराजेच्या छावणीमध्ये ओलीस राहून आणि त्या पुढची पूर्ण कारकीर्द इतकीच थरारक होती. त्यानंतर तो राजकारण प्रवेश तर झाला पण मर्यादा तिथेच नाही येते का तिथं गेले ओलीस राहिले संपले नाही. औरंगजेबाने जाणलं होतं तोपर्यंत आदिलशाही सोबतच शिवाजी महाराजांचे काही प्रमाणात युद्ध हे होत होते. कुठेतरी औरंगजेबाने आणि मिर्झाराजे जयसिंगाने जाणलं होतं की शिवाजी महाराज हे एक युद्ध किंवा एक तह करून थांबणाऱ्यातले नाहीये. बरोबर. त्यांनी पुढची चाल खेळली. संभाजीराजांना 5000 मनसबदार बनवलं. म्हणजे काय? ज्या दिवशी संभाजीराजे ओलीस राहिले त्यानंतर त्यांना 5000 मनसबदार केलं म्हणजे ते एक प्रकारे मोगलांचे सरदार झाले वयाच्या 8व्या वर्षी. मग याच्यातच उत्तर आहे तुमचं की ज्या वेळेला शिवाजी राजांना सांगितलं की तुम्हाला आग्र्याला बादशाच्या वाढदिवसाला जायचं, मग संभाजीराजांना न्यायची काय गरज होती? पण तुमच्या बादशाचा जर वाढदिवस आहे तर तुम्ही त्या बादशाचे मनसबदार आहात तर तिथं संभाजीराजांनी उपस्थित राहणं त्या काळाचा प्रोटोकॉल होता. म्हणून वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षी संभाजीराजांना शिवाजीराजांसोबत आग्र्याची एवढी मोठी मैदानी एक मोहीम करावी लागली होती. हा त्यांचा ही कारकिर्दीची सुरुवात होती. आणि आपल्याला मला वाटतं फक्त आग्र्याची सुटका हा विषय तेवढ्या पुरताच माहिती आहे. पण त्याच्या मागचं हे राजकारण कोण समजून घेणार आहे? विषय त्याच्या तिथेही मर्यादित नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आग्र्याच्या सुटकेतून शिवाजी महाराज निसटले, आग्र्याच्या वेड्यातून शिवाजी महाराज निसटले, संभाजी महाराजही निसटले होते. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज निसटताना
त्यात आहे वाद प्रतिवाद आहे. एक तर लाच देऊन निसटले की पेटाऱ्यातून निसटले, ठीक आहे, तो संशोधनाचा भाग आहे. एक नेहमी लक्षात ठेवायचं की शिवाजी महाराजांचा जिथं गनिमी कावा येईल तिथं तुम्हाला पुरावा नाही सापडणार. ते काही लिहून नव्हते ठेवणार मी अशा पद्धतीने बाहेर आलो, नाही. काही गोष्टी नंतर कळतात. त्यांनी एक औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं, आपण त्याचा उल्लेख नंतर करूया. पण आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज आले काशी प्रयाग या मार्गे, ते आजच्या मध्य प्रदेश छत्तीसगड या भागातून फिरून पंढरपूर मार्गे मग पुण्यात पोहोचले. महाराष्ट्रात आले होते. संभाजी महाराज कसे आले, तर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना मथुरेला ठेवलं. पुन्हा तोच प्रश्न, ठीक आहे, आपण म्हणू की आधी 8 वर्षाचा पोरगा ओलीस ठेवला होता, आता 9 वर्षाचे झाले. 9 वर्षाचा मुलगा पर मुलखात ठेवायचा आहे मथुरेला, आपलं कोणीच नाही आहे. आणि त्या ठिकाणी वडील तर ठेवतील, मुलगा म्हणतोय की हो मी राहतो मथुरेला. हा त्यांचा कारकिर्दीचा आरंभ होता. खरं तर याचं बाळकडू त्यांच्या जन्मापासूनच, जसं तुम्ही सुरुवातीला म्हटले, आज आपलं 8 वर्षाचं 9 वर्षाचं पोरगं ह्या खोलीतून त्या खोलीतून झोपायला जात नाही. आणि इथे मुलूक बदलून तुम्हाला जायचं आणि तिकडे राहायचं आहे, हे बाळकडू पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते मला तर वाटतं मी परत 16व्या-17व्या शतकाला 2026 जोडतोय की आजच्या आईबापाने आपल्या घरातला संभाजी, आपल्या घरातला शिवाजी कसा घडवला पाहिजे. सॉरी मी एकेरी उल्लेख करतोय, परंतु खूप जास्त प्रकर्षाने गरज आहे. आज आपण मुलाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत पाठवत नाही, आणि त्या काळी महाराजांसोबत काय 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 गोष्टी घडल्यात त्याचा हा इतिहास या मुलांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. सकारात्मकता काय असते. संभाजी महाराज आपण म्हणतो की 16 भाषांचे पंडित होते. होय. सुरुवात कुठे झाली असेल ना, ती मथुरेत झाली. संभाजी महाराजांनी जे त्यांचं 7 शतक हे काव्य लिहिले, किंवा त्यांना ब्रज भाषा येत होती, मैथिली येत होती, याचं कारण काय, तर त्या मथुरेमध्ये ते थांबले. तर ते थांबले म्हणजे फक्त तिथे थांबले नव्हते, त्यांचं शिक्षण तिथेही सुरू होतं. हा त्यांचा कारकिर्दीचा आरंभ होता. बरं, याच्या पुढे जर आपण बघितलं की संभाजी महाराज मथुरेला होते, शिवाजी महाराजांनी इकडं हुल उठवली की संभाजी महाराजांचं वाटेतच निधन झालं. अगदी प्राणापेक्षा प्रिय असलेल्या आईला, जिजाऊला सुद्धा सांगितलं नाही, बरोबर, की संभाजी महाराज जिवंत आहेत की काय. हा असतो गनिमी कावा. आणि मग फक्त एवढं उदाहरण लक्षात ठेवा की या कानाची खबर त्या कानाला न होऊ देणं काय असतं. संभाजी महाराज सही सलामत स्वराज्यात दाखल होईपर्यंत जर घरच्यांना या गोष्टीची कल्पना येत नव्हती की संभाजी महाराज आहेत की नाहीये, शिवराज्याभिषेकानंतर ज्या वेळेला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले, गनिमी कावा म्हणून संभाजी महाराज दिलेर खानाकडे गेले, या कानाची खबर त्या कानाला कशी काय जाऊ देतील. ते शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच गेले की कसे गेले. आपण फक्त पत्रव्यवहार बघतो. पत्रव्यवहार असंच असणार, जसा शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून पुण्यात आल्यानंतर औरंगजेबाला पत्र लिहिलं, म्हणजे राजा काय असतो याचं अगदी समर्पक उदाहरण. बरोबर. औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागताय शिवाजी महाराज, माफी असावी बादशाह, तुम्हाला न कळवताच निघून आलो, माफी असावी. आणि आमच्या शंभूराजांचं वाटेचंच निधन झालं, हे बादशाहला कळवून देत आहे. आणि आपला जो काही लोभ होता तो पूर्वीप्रमाणेच असेल, पुरंदरच्या तहातल्या अटी तशाच असतील, हे कधी सांगताय, जेव्हा त्याच बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज निसटून आले. हा असतो गनिमी कावा. का केलं हे सगळं, तर बादशाने शोध संपवून दिला ना. बादशाला कळलं की शिवाजी महाराज पोहोचले, संभाजी महाराजांचं वाटेत निधन झालं, शोध घेऊन उपयोगच नाही. तेव्हा संभाजी महाराज सही सलामत राजगडावर येत आहे. हा असतो गनिमी कावा. तर ह्या गोष्टींमधून, ओळींच्या मधून हा इतिहास जेव्हा समजतो ना, त्यावेळेला खरा संभाजी राजा कळणार आहे आपल्याला. 2026च्या आत्ताच्या युगामध्ये रीड बिटवीन दी लाईन हा खूप महत्त्वाचा अजेंडा असतो. आणि ज्या लोकांना ह्या गोष्टी नाही कळल्या त्यांना खरं तर तो गनिमी कावाही कळणार नाही. आणि त्यांना संभाजी महाराजांची दुसरी बाजू त्यांनी जेवढी वाचली आहे, जेवढी अभ्यासली किंवा जेवढी ऐकली आहे तेवढीच कळेल. मला असं वाटतं की पुन्हा एकदा पिक्टोग्राम चावडी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून हे जे शंभू पर्व आपण सुरू केलं आहे, यामध्ये आपला नेहमी तोच प्रयत्न असेल, ज्या ज्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहेत, ज्याचे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, ज्याचे संदर्भ आहेत, त्या योग्य गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न असेल. यासोबतच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय सुनीलजी. पुढचा प्रश्न असा आहे, संभाजी महाराजांच्या आक्रमक व्यक्तिमत्वाने स्वराज्याच्या इतिहासावरती काय परिणाम घडले. संभाजी महाराज आक्रमक होते का? निश्चित आक्रमक होते. का? राजपुत्र होते ते. राजपुत्र कसा असावा? संभाजी महाराजांसारखा असावा. बरं, राजपुत्राला परीक्षा द्याव्या लागतात का? असंख्य. बरं, परीक्षा घेणारा कोण असतो? राजपुत्राचा राजा. संभाजी महाराज आक्रमक होते हे शिवाजी महाराजांना माहिती नव्हतं का? माहिती होतं. पण त्या आक्रमकपणाला वळण देणं हे सर्वस्वी शिवाजी महाराजांचं श्रेय होतं. आणि ते दिलं.
शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही तुकड्या होत्या आणि त्या प्रत्येक तुकडीला एक सेनापती लीडर असाइन केलेला होता. होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच एकदा संभाजीराजांना विचारलं की शंभूबा, तुम्ही लेखणी फार मस्त चालवतात, तुमच्या तलवारीची पण चमक आम्हाला दिसू दे. आणि संभाजी महाराज लहान वयात असतानाही गुजरात खंभात या प्रांतामध्ये 10,000 सैन्यानिशी घुसले आणि पूर्ण गुजरात खंभात प्रांत जिंकून ती पहिली जीत, पहिला विजय शिवाजीराजांच्या चरणी त्यांनी अर्पण केला. हा आक्रमकपणा होता की लहान वयामध्ये एक परराज्यामध्ये जाणं, लढणं, जिंकणं आणि जिंकून माघारी येणं. यानंतर आक्रमकपणा काय होता संभाजीराजांचा? शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोव्यातील पोर्तुगीजांनी जरा डोकं वर काढलं होतं. जसं औरंगजेबाचा भ्रम झाला होता की आता शिवाजी महाराज संपले म्हणजे मराठी संपले, तसं पोर्तुगीजांचाही झाला होता. तर फ्रेंच एक प्रवासी होता, अभ्यासक होता, ॲबेकारे, याने हे स्पष्ट लिहून ठेवले. आजही फ्रेंच रेकॉर्ड्समध्ये ही गोष्ट मिळते. त्याने अगदी फार मस्त लिहून ठेवलं हे की ज्या वेळेला संभाजी महाराज त्यांचं सैन्य घेऊन आजच्या गोव्यामध्ये फोंडा किल्ला आहे त्या ठिकाणी मोहिमेसाठी जातात, त्यावेळेला त्यांचा आक्रमकपणा काय होता तर पोर्तुगीज गव्हर्नर जो होता, जे सगळ्यांना त्रास देणारा गव्हर्नर, त्यावेळेला त्यांच्या देवाची त्यांना आठवण येत नव्हती त्रास देताना. लिटरली तो ॲबेकारे लिहितोय का त्याने त्यांचा जो सेंट झेवियर होता पोर्तुगीजांचा, त्याची शवपेटी उघडली, त्याचा जो राजदंड होता त्या सेंट झेवियरच्या पेटीच्या त्या पायाशी ठेवला आणि त्याची प्रार्थना करत होता की त्यांच्या भाषेमध्ये, हे देवा, संभाजी राजांपासून या गोव्याला आणि आम्हाला वाचव. हे ॲबेकारे लिहून ठेवतोय. हा होता संभाजी महाराजांचा आक्रमकपणा की शत्रूला त्यांचा देव आठवावा आणि ते सगळे हत्यारं ठेवून त्या देवाची प्रार्थना करावी की आता देवा तूच आम्हाला वाचवणार आहे. आणि त्याच मोहिमेतला प्रसंग की संभाजी महाराज किती आक्रमक होते. संभाजी महाराजांनी ज्या वेळेला त्या फोंड्यावर आक्रमण केलं तर कोकणातल्या नद्या म्हणजे त्यांना इतका तीव्र उतार असतो, त्या तीव्र उतार पुराच्या नदीच्या पुरामध्ये संभाजी महाराजांनी धावता घोडा टाकला होता. सुदैवाने त्या ठिकाणी खंडोबाला हा त्यांचा सावलीसारखा माणूस तिथे नसता तर कदाचित काहीतरी विपरीत घडलं असतं. खंडोबाला या सहकार्याने संभाजी महाराजांना त्या पुराच्या पाण्यातून वाचवलं होतं. हा आक्रमकपणा होता की शत्रू संपवायचा तर कशाचाच विचार करायचा नाही, पुराचं पाणी वाहतंय की काय, हा आक्रमकपणा होता. पण त्या आक्रमकपणाला पराक्रमाची धारही तितकीच होती. हे सगळं होत असताना आपण गोव्याचा उल्लेख केला, फोंडा किल्ल्याचा उल्लेख केला, मग गड किल्ल्यांशी संभाजी महाराजांचा संबंध कसा आला? नक्कीच आपण जसं म्हटलं की आपण महाराजांचा जिथे जे संबंध आहे त्या किल्ल्यावरती आपण जाणारच आहोत आणि तिथली सैर करणारच आहोत. परंतु आता मी विचारतोय की संबंध कसा आलाय? संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासात, स्वराज्याच्या इतिहासामध्ये सह्याद्री आणि गड किल्ले ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. फोंडा किल्ल्याच्याच बाबतीत जर आपण विचार केला की तो किल्ला जिंकणं महत्वाचं का होतं, कारण तत्कालीन परिस्थिती अशी होती की किल्ला ज्याच्या ताब्यात तिथला मुलूक त्याच्या ताब्यात. फोंडा किल्ल्यामध्ये युद्ध लढत असताना तत्कालीन घोडदळाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि पायदळाचे सरसेनापती येसाजी कंक. बरोबर. तर तो फोंडा किल्ला लढत असताना येसाजी कंकांचा आणि त्यांच्या मुलाचा तिथे मृत्यू झालेला आहे, पण फोंडा जिंकला. एका गोष्टीचे इथे उल्लेख करावा वाटतो की या गोष्टीचा निश्चित अभिमान आहे की शिवाजी राजांसाठी गड जिंकताना, कोंढाणा जिंकताना आमचा तानाजी मालुसरे धारातीर्थी पडला हे प्रत्येकाला माहिती, पण फोंडा किल्ला जिंकताना आमचे येसाजी कंकही धारातीर्थी पडले हे खूप कमी लोकांना माहिती. तर असे गड किल्ल्याचं महत्व संभाजीराजांसाठी होतं. आणि सगळ्यात एकच उदाहरणामध्ये जर सांगायचं असेल की गड किल्ल्यांचं महत्व संभाजीराजांसाठी काय होतं किंवा गड किल्ले काय होते त्यांच्यासाठी, आपल्या नाशिक जवळचं रामशेज. बरोबर. औरंगजेबाला असं वाटलं होतं की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, आता काय असा गेलो अशी मराठीशाही किंवा मराठ्यांना जिंकून परत आलो. इतकं युद्ध, इतकं सैन्य, इतकी त्याची काय म्हणतो आपण त्याला, संपत्ती वगैरे सगळं घेऊन तो दक्षिणेत आला होता. आणि सुरुवातीला काही चुटूपुटू लढाया केल्यानंतर त्यांना असं वाटलं की एक कुठला तरी आता किल्ला जिंकला पाहिजे, का तर ह्या मराठ्यांचा जीव सगळा त्यांच्या किल्ल्यांमध्ये. मग त्यांनी निवडला सोप्पा किल्ला रामशेज, ज्याची उंची तोरण्या एवढी, रायगडा एवढी नाहीये, जिथे शिबंदी अगदी 600 मावळे, जिथे तोफा नाहीये, तोफगोळा नाहीये. बरं, वेळ पडली तर रसद येईल का लवकर? नाही. का? संभाजीराजे कुठे? रायगडावर. किल्ला कुठे? नाशिकमध्ये. अख्खा घाट ओलांडून यायचंय, निवडा, घ्या म्हणे.
रामशेजला तुमच्या चौक्या लावा, रामशेज घ्या. संभाजीराजांच्या मावळ्यांनी किती वर्ष रामशेज लढवावा? संभाजीराजे तर रायगडावर होते, संभाजीराजे प्रत्यक्षात रामशेजवर नव्हते. पण 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 वर्ष रामशेज अजिंक्य राहिला. हे महत्व होतं संभाजीराजांसाठी गड किल्ल्यांचं. रामशेज अजिंक्य राहिला म्हणजे काय, तर रामशेजवर पूर्ण मोगली फौज खिळून राहिली, त्यांचं लक्ष तिथंच राहिलं. या एका पराभवातून औरंगजेबाला कळलं मराठ्यांना जिंकणं फार सोपं नाहीये. काही प्रमाणामध्ये मराठे प्रदेशामध्ये थोडासा विध्वंस केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला. एका वर्षात आदिलशहाला जिंकलं, एका वर्षात कुतुबशहाला जिंकलं आणि नंतर तो मराठ्यांकडे आला. हे सगळं घडत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारणे बऱ्याच ठिकाणी घडली. शंभू महाराजांच्या विषयाचा जर आपण विचार केला तर त्या केसमध्ये मित्र असतील, नातेवाईक असतील, शत्रू असतील, यांच्या रेषा किती अस्पष्ट होत्या. मित्र इतक्यात आपण खंडू बल्लाळचा उल्लेख केला. जर या मोगलांसारखे जर सैनिक असते ना, त्यांनी विचार केला असता का? कारण हे मोगली लढत फक्त होते त्यांच्या पैशासाठी, जहागिरीसाठी. कोण राजा पुढचा येतोय आणि मागच्याचं काय झालं त्या सैनिकांना फरक पडत नव्हता. इथले मावळे, इथले सैनिक आहे ना, खरे सवंगडी म्हणून लढत होते. हे शहाजीराजांच्या काळातही कळतं, शिवाजी महाराजांच्या काळातही कळतं आणि संभाजीराजांच्या काळातही कळतं. उदाहरणार्थ इतक्यात सांगितलेले खंडू बल्लाळ. बरोबर. संभाजी महाराजांना जर वाहत्या पाण्यातून वाचवायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आहे ना. नक्कीच. दुसरं उदाहरण, संभाजी महाराजांचे जीवश्य कंठस्थ कवी कलश, ज्यांना तर सर्व पद्धतीने बदनाम करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. नक्कीच. महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कवी कलश आणि संभाजी महाराज हे कधी सोबत आले तर मथुरेपासून, आणि त्या मथुरेच्या भेटीपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत हे दोघं सोबत आहे. ही होती मैत्री. आणि कधी मैत्री फक्त अशीच नव्हती. ज्या वेळेला शिर्के म्हणजे कोण, संभाजीराजांचे सासर, शिर्क्यांमध्ये आणि कवी कलशांमध्ये शृंगारपूर म्हणजे आजच्या सिंधुदुर्गच्या भागामध्ये काही युद्ध झाले, तर कवी कलशाचं छत्रपतींना पत्र येते, छत्रपती संभाजीराजांना, की शिर्के त्रास देत आहेत, मी खेळण्यावर जातोय म्हणजे आजच्या विशाळगडावर जातोय. फक्त मित्राच्या मदतीसाठी संभाजीराजे रातोरात जेवढे असतील सैन्य, 400-500 सैन्य घेऊन रायगडावरून विशाळगडाकडे निघताय. ही होती मैत्री. आणि मित्रासाठी म्हणून जे संभाजीराजे विशाळगडाला गेले, तिथून परतत असताना संगमेश्वरला मुक्काम होता, तिथेच कैदेत पकडले गेले. एकटे नाही पकडले गेले, कवी कलशही त्याच पकडले, मित्रासोबत पकडले गेले. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने संभाजीराजांच्या सांगण्यावरून संताची घोरपडे असतील, खंडू बल्लाळ असतील, हे रायगडावर निसटले, पण त्याच युद्धामध्ये संताजी घोरपडेंचे वडील आणि तत्कालीन हंबीराव मोहिते नंतरचे स्वराज्याचे सरसेनापती म्हाळोजी घोरपडे हे धारातीर्थी पडले. त्याच वेळी संभाजी महाराजांना संताजी घोरपडे त्यांच्यासोबत निसटता येत नव्हतं का? पण तो आक्रमकपणा असा होता ना, दिल दिया है जान भी देंगे. मित्रासाठी धावत आलोय ना तर मित्राला सोडून जाणार नाही. पकडले, दोघंही गेले. कवी कलश सांगत होते, राजाजी आप जाओ. कवी कलश असेही पकडले गेले, तसेही पकडले जाणार होते ना. ज्या पद्धतीने त्यांचं मरण आलं ते तसंच येणार होतं, पण संभाजी महाराज तर वाचले असते. ही होती मैत्री. कवी कलशासाठी संभाजीराजे गेले आणि संभाजी महाराजांच्या आधी काही घटका, शेवटचे डोळे कवी कलशांनी मिटले होते. ही झाली मैत्री. आणि शत्रू काय असतो? अनेक जण आता त्या गोष्टींना पुसण्याचा प्रयत्न करत आहे, पण गणोजी शिर्के, संभाजीराजांचे मेहुणे. मला असं वाटतं इथे मी तुम्हाला थांबवेल थोडंसं. आणि शत्रू नक्की काय असतो आणि या गणोजी शिर्केने नक्की काय केलंय, ही थोडीशी उत्सुकता आमच्या प्रेक्षकांची आम्ही बांधून ठेवू. आणि आपण याचं जे उत्तर आहे ते शंभू पर्वाच्या शेवटी डिटेलमध्ये समजून घेऊया. कारण संभाजी महाराजांचा इतिहास माझं आजही म्हणणं आहे डिटेल्ड कुणापर्यंतच पोहोचलेला नाही. आणि शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांची माफी मागून खरं तर हे पुढचे 2 प्रश्न विचारण्याचं धाडस करतोय सुनीलजी. प्रश्न जरा महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच धाडस हा शब्द वापरतोय. इतिहास जो आपण ऐकतोय आत्तापर्यंत संभाजी महाराजांचा, संभाजी महाराज खरंच इतिहासात ऐकले तसेच होते, हे पूर्ण सत्य आहे का? आणि जर हे पूर्ण सत्य नसेल तर ते पूर्ण सत्य बाहेर का नाही येते? गोष्ट कशी असते ना, जेव्हा विरोधकांना तुम्हाला पराभूत करता येत नाही, त्यावेळेला तुमच्याबद्दल जितकी तुमच्या पाठीमागे
कारण हिंमत तर समोर होत नाही. तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाबद्दल, तुमच्या पराक्रमाबद्दल जितक्या अफवा उठवता येतील तितका शत्रूचा प्रयत्न असतो. आणि खोटं बोललेलं एकदा बोललं, दोनदा बोललं, पण जर ते 4 वेळा बोललं आणि रेटून बोललं तर ते खरं वाटतं. बरोबर. संभाजीराजांचा इतिहास त्यामुळे सत्य बाहेर आलेलं नाहीये. संभाजी महाराजांचा इतिहास पुढे आला, पण तो असत्य पुढे आला. आणि एका पर्टिक्युलर एका काळासाठी तो प्रयत्न कोणालाच करावा नाही वाटला. यातला खरा प्रयत्न झाला 1928 साली. भाऊसाहेब पवार त्या व्यक्तीचं नाव. अगदी साधा माणूस, साताऱ्याचा माणूस. आजही कुठे तो उल्लेख सापडणार नाही. त्या व्यक्तीने लिखित स्वरूपामध्ये हा इतिहास बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. विषय काय आहे ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुलेंचे आपल्यावर खूप उपकार आहे. जेवढे शिवाजी महाराजांचे ना तितकेच म्हणाले. का बरं? शिवाजी महाराजांनी मराठे लढते केले आणि आंबेडकरांनी, फुलेंनी मराठी लिहिते केले. बरोबर. काय झालं, संभाजी महाराजांच्या काळापर्यंत मराठी लढते होते, लिहिते नव्हते. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या राजाचा इतिहास लिहिता नाही आला. आणि जे लिहिते होते ना त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो इतिहास लिहिला. ज्या वेळेला मराठी लिहिते झाले ना, त्यातलाच हा भाऊसाहेब पवार, त्यातलेच वासी बेंद्रे, त्यातल्याच कमला गोखले. एक स्त्री होती कमला गोखले, तिने शिवपुत्र संभाजी नावाचा PhDचा प्रबंध लिहिलाय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि त्या लोकांनी खरा संभाजी आणि खरं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून लोकांना कळायला लागलं की अरे हा आपला राजा हा होता. तो एक प्रयत्न आपल्याला त्या काळात होताना दिसतोय. परंतु ते खोटं इतकं रेटून बोललं गेलंय की आजही प्रत्येक जण त्या शब्दांनाच खरं मानतोय जे कागदावर प्रिंट झालंय. जसं शासनात असतं कागद बोलतो, तसं आमची मानसिकता कुठेतरी आम्हाला फक्त तेवढा कागद काय म्हणतोय ना तेवढंच खरं मानायचंय. पण त्याच्या पुढे जाऊन तर्कबुद्धीने काय ते समजून घेण्याची आज आम्हाला वेळ पण नाहीये, आमची इच्छा पण नाहीये. फक्त एवढं भान विसरतोय आपण त्याच्यामध्ये की आपण कोणाबद्दल बोलतोय. खरं तर 100 वर्षानंतर ज्यांच्या नावाचा उल्लेख झाला, भाऊसाहेब पवार, जो उल्लेख तुम्ही केला, आणि त्यांनी तुम्ही जाणीवपूर्वक तो शब्द वापरला की त्यांनी प्रयत्नच केलेत. मला असं वाटतं की आपणही प्रयत्नच करतोय. आणि कदाचित पुढच्या 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर जेव्हा पिक्टोग्राम चावडीचा हा विषय कुठेतरी कोणाच्या त्या तत्कालीन त्या लोकांच्या कानावरती राहील, तेव्हाही असंच म्हटलं जाईल की तेव्हा पिक्टोग्राम चावडीने हा प्रयत्नच केला होता की शंभूराजांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचावा. याच्या पुढचा मला प्रश्न विचारायचा आहे. आणि ह्या शृंखलेमधला आजच्या भागातला खरं तर हा शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यातले असे कोणते प्रसंग होते जे पूर्णपणे खरं तर समजलेच नाहीत? संपूर्ण छत्रपती संभाजी महाराज. मला असं वाटतं या एका उत्तरात तुम्ही माझा प्रश्न थांबवलाय. मित्रांनो, जो प्रश्न विचारला गेला की संभाजी महाराजांच्या आयुष्यातले असे कुठले प्रसंग होते जे पूर्णपणे समजलेच नाहीये, आणि सुनीलजींनी जे समर्पक उत्तर दिलंय, ह्या उत्तराचे अनेक पैलू आहेत. आणि ते पैलू नक्कीच आपण शंभूपर्व या शृंखलेच्या पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये समजून घेऊ. कधी अशा चर्चांमधून होतील, कधी गडकिल्ल्यांवरून होतील. आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अभ्यासानुसार, आमच्या प्रयत्नांनुसार तुमच्यापर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. यात तुमचे नक्कीच काही सजेशन असतील, काही तुम्हाला याबद्दल बोलायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील, नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची दखल घेतली जाईल. शंभूपर्वच्या पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटतोय. तुर्तास थांबूया. धन्यवाद.